नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील MBBS आणि BDS सीट मॅट्रिक्स जाहीर झाल्यानंतर CET सेलवर नोटीस नंबर 11 आलेली आहे। ज्याप्रमाणे अपेक्षा होती की NKP साळवे आणि VK पाटील हे कॉलेजेस प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाली आहेत, या संदर्भाने लवकरच पब्लिक नोटीस जाहीर होणार असं आपण विद्यार्थ्यांना कालच सांगितलं होतं। तर CET सेलमार्फत जस्ट एक पब्लिक नोटीस जाहीर करण्यात आली आहे। या ठिकाणी आपण ही नोटीस पाहू शकतो। या नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की डॉक्टर VK पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यानगर, NKP साळवे मेडिकल कॉलेज नागपूर आणि रणजित देशमुख डेंटल कॉलेज नागपूर याला आपण VSPM डेंटल कॉलेज म्हणून देखील ओळखतो। तर हे 3 कॉलेजेस प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाली आहेत व त्यामुळे कॅपराऊंड 1 मध्ये हे कॉलेजेस चॉईस फील्डसाठी अवेलेबल नसतील। तर हे जे काही आता प्रायव्हेट कॉलेज झाले आहेत त्याचा परिणाम महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट MBBSच्या कट ऑफवर पडेल। ज्या विद्यार्थ्यांचे बाउंड्रीवर मार्क होते अशा विद्यार्थ्यांना आता MBBS मिळण्याच्या शक्यता खूप कमी झालेल्या आहेत, कारण हे जे काही कॉलेज प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाले आहेत त्यामुळे कट ऑफवर याचा फार मोठा परिणाम होईल व कॅपराऊंड 1चे जे काही कट ऑफ आहेत ते हायर साईडला राहतील। या ठिकाणी जर आपण नोटीसला खाली स्क्रोल केलं तर तुम्ही हा पॉईंट पाहू शकता। जे काही हे कॉलेज आहेत यामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा अथवा शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ लागू राहणार नाही। अर्थातच या कॉलेजमध्ये जेही विद्यार्थी प्रवेश घेतील अशा विद्यार्थ्यांना पूर्ण फी भरावी लागते, स्कॉलरशिप मिळत नाही। त्यामुळे जेही विद्यार्थी स्टेट कोटामार्फत या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार होते, ज्यांचं बजेट कमी आहे, कॅटेगरीनुसार फी भरण्याची तयारी होती, अशा विद्यार्थ्यांना आता या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार नाही। तर जेही विद्यार्थी उद्यापासून सुरू होणारी जी काही चॉईस फील करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की हे जे काही 3 कॉलेजेस आहेत हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालेले आहेत। या संदर्भात तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। सर्वात अगोदर आपण ही माहिती विद्यार्थी व पालकांना दिली होती की NKP साळवे आणि VK पाटील हे कॉलेजेस प्रायव्हेट युनिव्हर्सिटी होणार आहेत। तर अशाच प्रकारे ॲक्युरेट आणि टाईम टू टाईम मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहितीसाठी बालाजी एज्युकेअर सोबत कनेक्टेड रहा। जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटसाठी आजच बालाजी एज्युकेअरला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही। अनेक विद्यार्थ्यांना या संदर्भात माहिती नसतं व मार्क असून देखील जर अशा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर नंतर तुमची धावपळ होऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।